बघा आपला असं मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे, मऊ लुसलुशीत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि एकदा डोसा करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते तर पुढे पाहूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे. आज आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हे 1 वाटी पोहे घेतलेले आहे. तर ह्या दोन्ही वाट्या सेम आहे. तर यापासून आपण मस्त मऊसूत स्पॉन्जी डोसा बनवणार आहोत. आणि हे बघा, मेथी दाणे आहेत अर्धा चमचा. तर इथे मी एक बाउल घेतला आहे आणि याच्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आणि ही पोहे, हे मेथी दाणे, त्याला भिजवण्यासाठी पाणी टाकायचे आणि हे 10-15 मिनिटं भिजू द्यायचं. ते मी ते 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनिटं भिजू द्यायचे. हे बघा, छान असं हे भिजले पोहे आणि रवा. तर याला आता आपण वाटून घेऊ. एक चमचा ना याच्यामध्ये साखर टाकूया. हे बघा, असं आपलं हे मिश्रण वाटून झालेलं आहे. तर एकदम घट्टसर आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, अजून जास्त पातळ नाही झालं पाहिजे. हे बघा, थोडं पाणी टाकायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं. मध्ये 1 चमचा मीठ घालायचंय आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं. 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाच्या पिठाने काय होतं की कडेने डोसा चांगला क्रिस्पी होतो. त्यामुळे थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय बॅटर. तर चटणीसाठी साहित्य असं घेतलंय: खोबरं, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या 4-5, लसूण पाकळ्या 5-6 आणि कोथिंबीर. तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलीये आणि नंतर हे बारीक वाटून घ्यायचंय. बघा, कढई तापायला ठेवली आहे. तर आता शेंगदाणे भाजून घ्यायची. जरा तेल न टाकता शेंगदाणे भाजायचे आहेत. आता हे मी बारीक करून घेते मिक्सरला. तर हे बघा, आपली अशी चटणी वाटून झालेली आहे. त्याला आता फोडणी मारायची. जरा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये. तेल तापलं की 1 चमचा मोहरी चांगली तडतडायला लागली ना, मग जिरे टाकायचे आणि कढीपत्त्याची 4-5 पाने.
तर मी चटणी वाटीत काढून घेते. त्या चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकलं तर पूर्ण चटणीला असं लागलं पाहिजे. आणि ही अशी फोडणी टाकायची त्यावरती. आणि ही वरतून अशी कोथिंबीर. कशी वाटली आपली चटणी बघा. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला आता आपण डोसा बनवून घेऊया. तर बघा तवा तापायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं. पुसून घ्यायचा तवा, व्यवस्थित पुसून घ्यायचा. तर यावरती बघा बॅटर टाकून घ्यायचं तव्यावरती. बघा डोसा कसा जाळी पकडायला लागलेला आहे बघा. थोडंसं याच्यावरती वरून तेल सोडायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. साईडने पण थोडंसं तेल सोडायचं म्हणजे पटकन डोसा मोकळा होतो. आणि असं वरतून सगळं सुकायला लागलं की याला पलटी करायचं. मऊसूत छान असा आपला डोसा तयार झालेला आहे. हे बघा मऊसूत असा जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा डोसा रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. दुसरी पद्धत बघा डोश्याची. हा असा पातळ पण डोसा करू शकता तुम्ही. याच्यावरती असं मीठ मिरची हळद टाकून मसाला टाकून असं असे वरून ही कोथिंबीर असा पण तुम्ही डोसा करू शकता. आणि असे साईडने याला तेल सोडायचं आणि याच्या वरती पण तेल सोडायचं डोश्याच्या वरती. तर असे दोन प्रकारे मी तुम्हाला डोसे करून दाखवलेले आहेत. तर कसे वाटले नक्कीच सांगा.
बघा आपला असा मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे, मऊ लुसलुशीत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि एकदा डोसा करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.